हा. रोल नंबर 57. येस सर. तुम्ही एक्झाम फी का भरली नाही अजून? Recording in progress. आवाज येतो का? हॅलो हॅलो. हा, आवाज येतोय का बघा व्यवस्थित? हॅलो. येस सर, येतोय. कुठं आलेलं परवा? मॅक्लॅरेन सिरीज न. हॅलो हॅलो बाळानो, कुठपर्यंत आलेलं काल? मॅक्लॅरेन सिरीज न सोडवले सर लॉग. लॉग 1 प्लस e रेज टू एक्स झालंय ना? येस सर. येस सर. पुढचे घ्या. लॉग ऑफ 1 प्लस कॉस एक्स आणि 1 प्लस टॅन एक्स तुम्हाला सोडवायला सांगितलेलं, बरोबर का? येस सर. पुढे घ्या. expand
एक्सपांड सर ते लॉग 1 प्लस कॉस एक्स चे सोडवता का? मी सोडवलंय पण मला डाऊट वाटतो. सोडवलेलं मला पाठवा. ओके सर चालेल. मी सांगतो की काय चुकले ते. हो सर. पुढचे घ्या. एक्सपांड लॉग ऑफ x divided by tan x expand log of x divided by tan x x divided by tan x in powers of x up to x raised to 4 in powers of x up to x raised to 4. काय करणार? लेट y इक्वल टू किंवा f ऑफ x इक्वल टू घ्या. काय येईल सांगा. काय करणार इथं? स्टँडर्ड फंक्शन कुठलं आहे? हॅलो, स्टँडर्ड फंक्शन कुठलं आहे इथं? tan x आहे ना? हॅलो हॅलो बाळांनो, we have tan x इक्वल टू काय ना सांगा. tan x इक्वल टू सांगा. x plus x cube by 3 पुढं 2 by 15 x raised to 5. ठीक आहे. आता आपल्याला इथं x रेस टू 4 पर्यंत सांगितलेलं आहे, त्यामुळे x रेस टू 5 घेण्याची गरज नाहीये. ठीक आहे. ठीक आहे, तात्पुरतं लिहितो, जर लागत असलं तर ठेवू. हा हा मग y काय होणार तुमचा? लॉग ऑफ x डिवायडेड बाय काय होतं रे? x प्लस x क्यूब अपॉन 3 प्लस 2x रेस टू 5 अपॉन 15 प्लस सो ऑन. डिनॉमिनेटर मध्ये काय कॉमन दिसतंय? x x कॉमन घ्या. वन प्लस एक्स स्क्वेअर बाय 3 प्लस 2x रेस टू 4 बाय 15. पुढं x ला x कॅन्सल होईल, काय राहील?
एक्स ला एक्स कॅन्सल झालं, काय राहिलं? 1/1 plus x square plus 3 x square by 3. लॉग ऑफ 1/x कसं लिहिता येतं रे? लॉग 1/x कसं लिहिता येतं? लॉग ऑफ एक्स इनवर्स, बरोबर ना? म्हणजेच मायनस Yes, sir. लॉग एक्स. हा, बरोबर आहे का? Yes. Yes, sir. मायनस लॉग एक्स मायनस लॉग 1 plus x square by 3 plus 2x raised to 4 upon 15 plus so on. काय अडचण याच्यात? हॅलो, No, sir. हे आता कसं लिहिता येईल तुम्हाला? बरे, कुठल्या पद्धतीने लिहिता येईल ते? स्टँडर्ड फॉर्म कसा आहे आपला? Log 1 plus x. लॉग ऑफ 1 plus x. इथं y इक्वल टू log of 1 plus in bracket x square by 3 plus 2 by 15 x raised to 4. सॉल्व. कळते का? Yes. हॅलो, मग लॉग ऑफ 1 plus t काय येतं? लॉग ऑफ 1 plus t, याला जर मी t म्हटलं तर काय येणार? लॉग ऑफ 1 plus t. बोला की. T minus t square by 2 minus plus 3 x cube t cube by 3. असं करा पाहिजे तर. टेक x square upon 3 2x raised to 5 upon 15 plus so on up to इक्वल टू t म्हणा. काय आलं? y इक्वल टू काय आलं? लॉग ऑफ 1 plus t. आता फॉर्म्युला टाका मग. स्टँडर्ड फॉर्म्युला काय सांगतो? लॉग ऑफ 1 plus x चा X raised to 4 ना सर. T minus t square upon 2 पुढं. plus t cube upon 3 आता minus इकडे बघा, इथं हायेस्ट पॉवर x स्क्वेअर आहे, बरोबर? x स्क्वेअरचा स्क्वेअर केला तर काय येणार? x raised to 4. आणि क्यूब केला तर
एक्स रेस टू Raised to 5. एक्स रेस टू 6 येणार. सिक्स क्यूब केला तर एक्स रेस टू 6 येणार ना त्याचं. Hmm. बरोबर का? Yes, sir. येस सर. इथं हे चुकलं बघा. 4 आहे तिथं. हा मग आपल्याला एक्स रेस टू 4 पर्यंतच जायचं आहे, त्यामुळे पुढची टर्म नाही लिहिली तरी चालेल. कळतंय का? Yes, sir. मग आता टी ची व्हॅल्यू टाका. -1/2 2x रेस टू 4/15. आता याचा स्क्वेअर करायचा आहे. याचा स्क्वेअर कसा येणार रे? हॅलो, याचा स्क्वेअर कसा येणार हे मी अगोदरच सिम्प्लिफाय करून घेतो. हा एका वेगळ्या ब्रॅकेट मध्ये येईल. ठीक आहे. येस सर. मग ए प्लस बी चा स्क्वेअर काय येतो? ए स्क्वेअर A प्लस square plus 2ab plus b square. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. -1/2 ए स्क्वेअर आहे तुमचा x²/3 त्याचा स्क्वेअर सांगा. x रेस X टू raised to 4/3 4/9. स्क्वेअर/9 म्हणजे 9 आलं. 2ab म्हणजे x² आणि x रेस टू 4 चं मल्टिप्लिकेशन येईल, म्हणजे हायर पॉवरच येतंय. कळतंय का? Yes, sir. मग पुढच्या टर्म लिहायची गरज नाहीये. सिम्प्लिफिकेशन करा, काय ते बघा. x रेस टू 4 कॉमन, 2/15 मायनस किती आहे 1/18. बरोबर ना? याचं फायनल आन्सर सांगा मला. चला, प्लस येते मायनस येते काय येईल ते सांगा. किती येते रे? कसं सोडवायचं हे सांगितलेलं मी परवा. जमत नसलं डायरेक्ट करा. 18 दूने 36 वजा 15 किती येतं? X 36 raised वजा to 15 5. 35/20. 200. 35. अरे 18 दूने 36 येतंय.
-1 आहे. हा वजा 15 मग किती आलं? 20. 21. 21 डिवायडेड बाय 15 इंटू 18 किती ना भाग जात आहे? हम्म 3 न भाग जाईल की 3 इंटू 7 21 3 इंटू 6 18 15 इंटू 6 किती येतं? 90. x square by 3 7 by 90 x raised to 4 plus solve. हॅलो हॅलो Yes, sir. Yes. झालं का? लिहून झालं का? ह्याच्यात काय अडचण आहे का? नाही. हम्म सर इथं मायनस हॅलो साईन एक राहिला वाटतं. मायनस साईन मायनस कुठलं? लॉग वर समजलं नाही मला. सर इथे लास्ट स्टेपला y इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 3 आहे ना. मायनस next लॉग कसं काय येईल सांग? सर इथला मायनस कुठे केला? इथं इथं म्हणताय का? नाही सर इथे सॉरी 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 हे मायनस इथं राहिले ना. हा सर ते हेच म्हणताय ना. हे मायनस लिहावं लागेल की रे इथं. सगळ्या ठिकाणी मायनस लॉग एक मिनिट मायनस लॉग मायनस मायनस त्याला ब्रॅकेट टाकावं लागेल. सॉरी असं येईल ना. बरोबर का? हो सर. इथं फक्त बाहेर मायनस येईल. बरोबर आहे. ते मायनस राहील इकडे. इथं आहे बघा मायनस. इथं आपण log 1 डिवायडेड बाय केलाय ना. मायनस लिहायचं राहिलं. सिलेबस मध्ये तिसरी मेथड काय होती? तिसरी किंवा दुसरी असेल बरोबर. काय होती? अरे काय म्हणतोय? मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. एक मिनिट.
मेथड ऑफ सबस्टिट्यूशन होतं का? Yes, sir. Differentiation and integration method of substitution. स्टँडर्ड सिरीज मेथड डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन आहे की? Expansion of function by standard series राहील. हा तेच की आता झाले ती स्टँडर्ड सिरीज झाली ना. कळते तर का? मग differentiation and डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथड integration. डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथड. स्टँडर्ड सिरीज मध्ये काय अडचण आहे का? No, sir. लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स ज्या पद्धतीने केलं तसंच कॉस एक्स आणि टॅन एक्स करायचं त्याच पद्धतीने. 1 प्लस कॉस एक्स आन्सर आहे काही नाही आहे. तुम्हाला मी आन्सर सांगतो बघा. 1 प्लस साइन एक्स सोडवून दिले ना मी. माझ्याकडे नाही. तुम्ही काय करा, कोणाच तरी अडलेलं मगाशी मला टाका, ह्याच्यावर ग्रुपवर टाका, मी देतो तुम्हाला. विनाकारण त्या गोष्टीसाठी टाइम घालवून तुम्हाला कळलं ना. साइन एक्स जसं आपण घेतलेलं तसंच काय करायचं, कॉस एक्स घ्यायचं तसंच टॅन एक्स घ्यायचं आणि सोडवायचं. कळतंय का? हॅलो. Yes, sir. स्टँडर्ड सिरीज मेथड झाली. पुढची आहे डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथड. डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथड. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोन्ही वापरावे लागतात, त्यामुळे याला डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथड म्हटलं जातं. कळतंय का? हॅलो. डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथड आणि मेथड ऑफ सबस्टिट्यूशन जी आहे ती याच्यावरच बेस आहे. कळतंय का? हॅलो. मेथड ऑफ सबस्टिट्यूशन जी आहे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सबस्टिट्यूशन मेथड इन ट्रिग्नोमेट्री अँड डिफरन्शिएशन इंटिग्रेशन मेथड. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. कळतंय का? हॅलो. Yes, sir. आता डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथड, मग त्याच्यामध्ये पहिलं लिहा एक्सपांड साइन इनवर्स एक्स. एक्सपांड साइन इनवर्स एक्स in powers of expand sin inverse x in ascending powers of x. In ascending powers of x up to x raised to 7. Up to x raised to 7. लिहिलं का? हॅलो. हॅलो. Yes, sir. y इक्वल टू साइन इनवर्स घ्यायचं. लेट y इक्वल टू साइन इनवर्स x y equal to sin inverse x. लिहिलेलं दिसतंय का रे? Yes, sir. y equal to sin inverse x. पुढं खाली म्हणायचं डिफरन्शिएट with respect to x. We get काय येतं रे डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्सचं?